मुंबईच्या महापौरपदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही. फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल. मतांची प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट. शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही. आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी. विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. महापौरपदासाठी अडीच वर्ष फॉर्म्युलाच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया. कुणालाही सहजपणे महापौर बसवणं मुंबईमध्ये सोपं नाही. कोणत्याही स्थितीमध्ये शिंदेंचा महापौर होणार नाही. मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीमध्ये ठरलंय. संजय राऊतांची टीका. मुंबईतील नगरसेवक शिंदेंसोबत. शिंदेसाहेब योग्य निर्णय घेतील. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 52 तासांपासून वांद्र्यातील हॉटेल ताजलँड सेंडमध्ये मुक्कामी. नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. गटनेता निवडीनंतर सर्वजण आपापल्या प्रभागामध्ये जातील. शिंदेंची माहिती. पुढील आदेशाची वाट पाहतोय. ताजलँड सेंडमधील नगरसेविका अंजली नाईकांची TV9ला प्रतिक्रिया. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरे त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. राऊतांचा आरोप. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागतील. 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौरपद द्या. ठाण्यामध्ये भाजपचा 100% स्ट्राईक रेट. भाजपच्या निरंजन डावखरेंचा दावा. तर वरिष्ठ निर्णय घेतील. नरेश मस्केंकडून स्पष्ट. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार. महापौरपदासाठी भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज. इतर पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू. 9 नगरसेवक ठाकरेंच्या निगराणीखाली. सूत्रांची माहिती. वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसेल. वंचितच्या 2 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 40वर. तर उपमहापौरपद वंचितला मिळण्याची चर्चा. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची मनसेच्या गटनेतेपदी निवड. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उद्या कोकण भवनला जाऊन गट स्थापन करणार. आम्ही मराठीचा मुद्दा घेऊन काम करू. किल्लेदारांची प्रतिक्रिया. जो आमचा महापौर करेल त्याच्यासोबत जायला तयार. ठाकरेंच्या संदीप गिरेंची भूमिका. तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौरपद देणार नाही. मुनगंटीवार ठाम. मालेगाव महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं MIMकडे पाठिंबा मागितला. पण आम्ही प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. इम्तियाज जलील यांचा दावा. एकत्र यायचं असल्यास सत्तेमधून बाहेर पडा. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. आमदार उत्तम जानकरांचा अजित पवारांना सल्ला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार. बैठकीत 9 पैकी 7 तालुक्यांमधील जागा वाटपावर एकमत. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता. पडद्यामागे सुरू आहेत. ते जाहीर करू शकत नाहीत. सतेज पाटलांचं सूचक विधान. पुणे जिल्ह्यामध्ये झेडपी पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार. केवळ जुन्नरमध्ये ठाकरेंची शिवसेना पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार. शिवसेनेकडून उद्या EB फॉर्मचं वाटप होईल. 22 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकेच्या महापौर पदाची सोडत निघणार. आजच महापालिका निवडणुकीनंतरचं गॅझेट काढा. नगरविकास विभागाचे आदेश. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती.